नमस्कार, मी अमोल बेडकर. नाटकी तारे आयोजित रील वर्ल्ड नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा मी वन ऑफ द ज्युरी मेंबर्स आहे. नमस्कार, मी वरुण राज मोरे. रिअल वर्ल्ड शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबई याचा मी एक ज्युरीपद निभावताना आता तुमच्याशी बोलत आहे. नमस्कार, मी मनाली ठोसे. रील वर्ल्ड शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबई प्रेझेंटेड बाय नाटकी तारे या फेस्टिवलचा ज्युरीपद निभावतानाचा माझा अनुभव हा खूप छान होता. सध्याच्या स्थितीला पाहून कोविडमुळं बऱ्याच गोष्टी थांबल्या गेलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी सुरू होण्यात आलेल्या आहेत. पण विदाऊट स्टॉपिंग जे रिअल वर्ल्ड आणि नाटकी तारेंनी जे स्टेप घेतली आणि व्हर्च्युअली हा शॉर्ट फिल्म करायचा जो विचार केलेला आहे, दॅट वॉज हॅट्स ऑफ टू देम. अँड फारच उत्कृष्ट आयडिया होती आणि फारच फन लविंग वाटलं मला हा सगळा प्रोसेस करताना मजा आली. नाटकी तारेच्या टीमसोबत काम करताना देखील मला खूप छान वाटलेले. सगळे टीम मेंबर्सने खूप कोऑपरेट केलेले. नाटकी तारेच्या टीमनी हा सर्व फेस्टिवल इतक्या सुंदर पद्धतीने हाताळला आहे. म्हणजे त्यांनी इतकं वेल ऑर्गनाइज आमच्याकडे सगळं मटेरियल दिलं, सगळ्या गोष्टी ते इतक्या क्लिअर होते प्रत्येक बाबतीमध्ये की आम्हाला प्रश्नाला कुठे जागाच नव्हती. आणि कुठलाही प्रश्न जरी मनात आलेला असेल तर त्यांच्याकडे त्याचं सोल्युशन ऑलरेडी असायचं. आणि ऑनलाईन यावेळेस सगळं फेस्टिवल झाला आणि मला माहिती आहे कोरोनामुळे आम्ही एकत्र भेटू नाही शकत, गर्दी करू नाही शकत. या सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्हाला मेलवरती ते फिल्म्स पाठवल्या गेल्या, त्या आम्ही बघितल्या. ज्युरी मेंबर्सनी पण आम्ही एकमेकांशी फोनवरती आणि झूम कॉलवरती म्हणा किंवा अशा पद्धतीने बोलून हे सगळे रिझल्ट काढलेले आहेत. पण ह्या सगळ्या प्रोसिजर नाटकी तारेच्या थ्रू इतक्या स्मूथ झाल्या. सो मला वाटतं त्या टीमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे मेनली त्यांनी जी पब्लिसिटी केली या सगळ्या फेस्टिवलची ती पण फार सुंदर होती. नमस्कार, मी सिद्धेश आहे. नाटकी तारे फाउंडेशन प्रस्तुत रील वर्ल्ड नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबई 2020 या फेस्टिवलचे अंतिम निकाल आम्ही जाहीर करीत आहोत. सर्वप्रथम नॉमिनेशनच्या कॅटेगरीमधले निकाल जाहीर होते.
आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये 3-4 शॉर्ट फिल्म इतक्या सुंदर होत्या, मला असं वाटतं त्या या पुढेही मी कायम अनेकदा बघत राहील, त्या कायम लक्षात राहतील. त्यांचा विशेष उल्लेख इथे मला करावासा वाटतो, त्या म्हणजे रोल, प्रॉन्स, मी आणि मी, बॉय हू पेंटेड हिज चाइल्डहुड आणि अजून 3-4 आहेत, ज्या मला असं वाटतं की फार सुंदर पद्धतीने ते विषय मांडले गेले, फार मॅच्युरिटीने ते विषय मांडले गेले आणि अतिशय क्लिअर होतं मेकर्सच्या डोक्यामध्ये की त्यांना काय करायचं आहे आणि तेच त्यांना जे हवं होतं ते पडद्यावरती आलेलं आहे असं मला वाटतं. त्या सर्व शॉर्ट फिल्म्सचं मला मनापासून कौतुक करायचं आहे. फार उत्कृष्ट, छान, दर्जेदार शॉर्ट फिल्म्स आलेल्या होत्या आपल्याकडे. सर्वांचं फार मेहनत, सर्व ॲक्टर्सचं, सर्व टेक्निशियन्सचं, डिरेक्टर्सचं, सगळ्यांची मेहनत आम्हाला बघायला मिळालेली आहे आणि आमचं सौभाग्य आहे की आम्हाला ह्या सगळ्या जर्नीतून जायला रिअल वर्ल्डनी सिलेक्ट केलं होतं आणि दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. या फेस्टिवलमध्ये अनेक नवीन विषयाला धरून अशा शॉर्ट फिल्म आलेल्या होत्या, त्या बघताना सुद्धा खूप चांगले वाटले. त्याच्यातली कुठली शॉर्ट फिल्म जर सगळ्यात जास्त मला आवडली असेल तर ती म्हणजे होती कावळा ओढ. या शॉर्ट फिल्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं. हिचं डिरेक्शन केलेलं, स्क्रीन प्ले असो, रायटिंग असो, डिरेक्टरने खूप उत्तमरित्या त्याची मांडणी केली होती. 3ऱ्या क्रमांकाची शॉर्ट फिल्म डिक्लेअर करताना बराच आनंद होतो आहे मला, कारण दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट शॉर्ट फिल्म्स टिल नाव आय हॅव वॉच्ड. छान कन्सेप्ट होता, छान पद्धतीने मांडला होता, त्याचा टायटलही तसाच होता आणि बाकीच्या पण शॉर्ट फिल्म्सला ऑल द बेस्ट. इथून पुढे पण सगळेच चांगले काम करतील, बट देअर हॅज टू बी 1, 2 and 3rd, द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ऑब्वियसली ऑलवेज. तर प्रॉन्स ही आपली 3rd नंबरची शॉर्ट फिल्म आहे या फिल्म फेस्टिवलमध्ये अँड प्रॉन्स हॅज गिवन इट फॉर अ व्हेरी गुड लेवल ऑफ सिनेमा मेकिंग आणि फार चांगलं मॅसेज आहे, चांगली स्टोरी आहे आणि प्लॉट पकडून चाललेली स्टोरी आहे. बेसिकली शॉर्ट फिल्ममध्ये कधी कधी असं होतं की त्या प्लॉटवरती चालत नाही शॉर्ट फिल्म, त्या प्लॉटवरती आपण खेळत नाही. तर इट वॉज गुड वॉचिंग प्रॉन्स आणि मी प्रॉन्स स्वतः 2 वेळा बघितली परत आणि मला फार आवडली प्रॉन्स. सो प्लीज एव्हरीवन शुड ऑल्सो वॉच दीज शॉर्ट फिल्म्स विच आर सिलेक्टेड. 3rd नंबरवरती प्रॉन्स. थँक्यू. रील वर्ल्ड नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबई याचं 2 नंबरचं पारितोषिक मी जाहीर करते कावळा ओढ या चित्रपटाला. डिरेक्टर आशुतोष झरी यांना. खूप आनंद होतोय आणि या सगळ्या टीमचे संपूर्णपणे आभार. खूप उत्तमरित्या कथेची मांडणी होती, सादरीकरण होतं. कॉंग्रॅच्युलेशन कावळा ओढ. आणि आता वेळ आहे 1ल्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म डिक्लेअर करण्याची. तर 1ल्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म आहे वेगुपराई. येस, तमिळ शॉर्ट फिल्म वेगुपराई.
पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर ज्या काही शॉर्ट फिल्म या फेस्टिवलसाठी सिलेक्ट झाल्या स्क्रीनिंगसाठी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. नाट्यतरी टीमला आणि परीक्षकांना खूप खूप धन्यवाद. सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि विजेत्यांचं अभिनंदन. धन्यवाद.